मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला। अर्थ खात्यावरून अजित पवार अडून बसलेत आणि भाजप त्यांनी अर्थ खातं द्यायला त्यांना तयार नसल्याचा मोठा दावा दमानिया यांनी केला। पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। खाते वाटपावर अजित पवारही नाराज आहेत। अजित पवारांना अर्थ खातं हवंय, मात्र भाजप अर्थ खातं त्यांना द्यायला तयार नसल्यानं अजित पवार नॉट रिचेबल असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। नॉट रिचेबल आता फक्त एकच ग्रस्त आहेत आणि ते म्हणजे आपले माननीय श्री अजितदादा पवार। कारण आपण नेहमी बघतो की 2-3 महिने झाले की नाही यांचं नॉट रिचेबल प्रकरण परत सुरू होतं। तुम्हाला जे हवं ते तुम्ही मुक्तपणे बोला ना। आज मला जे दिसतंय ते सरळ सरळ असंच दिसतंय की त्यांना ते अर्थमंत्रीपद कुठल्याही प्रकारे हवंय, जे भाजप बहुतेक त्यांना द्यायला तयार नसेल आणि ते देत नाहीये म्हणून हे हट्ट धरून बसल्यासारखं। त्यांची ती जुनी सवय असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या नॉट रिचेबलच्या चर्चेवर टोला लगावला। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत समोर येताना त्याची सवय जुनी आहे। सर मंत्रिमंडळ पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत तर भास्कर जाधव यांनी भुजबळांची नाराजी, भुजबळांनी घेतलेली आक्रमक भूमिका याच्याशी अजित पवारांच्या नॉट रिचेबलचा थेट संबंध जोडला। भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मात्र अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या। नाही, पहिल्या दिवशी ज्यावेळेस शोक प्रस्ताव झाले त्या दिवशी विधान परिषदेमध्ये होते, विधानसभेमध्ये पण होते। कालचा दिवस दादा नव्हते, पण याचा अर्थ काल अनेक लोक त्यांना बंगल्यावर भेटायला गेले, अनेकांनी फोनवर संपर्क केला। पण काही गोष्टी साधारणपणे आता पुढं वन नेशन वन इलेक्शनचं बिल आहे, राज्यसभेमध्ये पहिल्यांदा सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी गेल्या आहेत, त्यामुळे त्या सगळ्या घडामोडीच्या अनुषंगानं दादा कुठं तुम्हाला काल दिसले नसतील। महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीतील पक्षांची महत्वाच्या खात्यांसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यात अजित पवार हे अर्थ खात्यासाठी आग्रही आहेत, त्यामुळे अर्थ खातं हे अजितदादांच्या नॉट रिचेबलचं कारण आहे की आणखी काही आहे हे पाहावं लागणार आहे। कपिल राऊतसह कृष्णात पाटील, झी 24 तास, नागपूर।